गुड मॉर्निंग. तर यामध्ये आपण पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग सब्जेक्टमध्ये मॉड्यूल 3 बघतो आहे. मॉड्यूल 3मध्ये डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सिवरेज हा मॉड्यूल 3 आपण स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये बरेच पॉईंट्स बघितले. त्यामध्ये मॉड्यूल 3मध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण ग्रोथ पॅटर्न ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम त्यामध्ये वेगवेगळ्या पेजेस बघितल्यात. लॅग पेज, असल्ट्रेशन पेज, एक्सपोन्शियल पेज, डिसिक्लिनिंग ग्रोथ पेज, स्टेशनरी पेज, इंडोजेनस पेज असे जे काही पेज 6 पेज आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केले. त्यानंतर ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस त्यामध्ये प्रायमरी ट्रीटमेंट अँड सेकंडरी ट्रीटमेंट डिटेल बघितली. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मिक्सिंग रिजिमा हा पॉईंट स्टार्ट करायचा आहे. तर त्यामध्ये बघा, देन जनरली 2 टाइप्स ऑफ मिक्सिंग रिजिमा आर ऑफ मेजर इंटरेस्टेड इन ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस, देन plug flow and complete mixing. In the first one, the regime is characterized by orderly flow of mixed liquid, then through the aeration tanks with no elements of mixed liquid overtaking or mixing with any other elements. There may be lateral mixing of mixed liquid, but there must be the mixing along the path of the flow. तर आपण कोणता पॉईंट बघतोय? मिक्सिंग रिजिमा. तर मिक्सिंग रिजिमामध्ये काय सांगितले त्यांनी? देन जनरली 2 टाइप्स ऑफ मिक्सिंग रिजिमा. जो काय मिक्सिंग रिजिमा बघतोय आपण त्यामध्ये त्याचे टाईप्स आहे. त्यामध्ये त्याचे मेन टाईप्स आहे बघा कोणते? प्लस फ्लो अँड कंप्लीट मिक्सिंग असे जे काही दोन टाईप्स आहे त्याचे मिक्सिंग रिजिमाचे. देन इन द फर्स्ट वन, देन रिजिमा इज कॅरेक्टराइज बाय ऑर्डरली फ्लो ऑफ मिक्स लिक्विड through the aeration tanks with the element mixed liquid overtaking the or mixing with any other elements. तर फर्स्ट टाईप्समध्ये काय सांगितलं त्यांनी? फर्स्ट टाईप्स आहे त्याचा प्लग फ्लो. तर प्लग फ्लोमध्ये काय सांगितलं त्यांनी? देन फर्स्ट वन इज, देन रिजिमा इज कॅरेक्टराइज बाय ऑर्डरली फ्लो ऑफ मिक्स्ड लिक्विड, देन थ्रू द एरेशन टँक्स विथ नो एलिमेंट्स ऑफ मिक्स्ड लिक्विड, देन ओव्हरटेकिंग ऑर मिक्सिंग विथ एनी अदर एलिमेंट्स. त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? फर्स्ट टाईप जो काय मिक्सिंग रिजिमाचं त्यामध्ये वेगवेगळे लिक्विड यूज केले जाते एरेशन टँक्समध्ये. देन नो एलिमेंट्स मिक्स विथ लिक्विड ओव्हरटेकिंग ऑफ मिक्सिंग विथ एनी अदर एलिमेंट. जे काय फर्स्ट टाईपचं जे काय मिक्सिंग रिजिम आहे त्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट मिक्स केले जातात का? तर नाही. देन नो मिक्सिंग इन अदर एलिमेंट्स. Then there may be lateral mixing mixed liquid, but there must be the no mixing along with the path flow. Then त्यानंतर सेकंड टाईप से मिक्सिंग रिजिमाचा कंप्लीट मिक्सिंग. इन कंप्लीट मिक्सिंग बिटवीन then the contents of aeration tanks are well stirred and uniform throughout. Thus at steady state the influence from the aeration tanks has the same composition as the aeration tanks content. त्यामध्ये सेकंड टाईप्स कोणता आहे? कंप्लीट मिक्सिंग. तर कंप्लीट मिक्सिंगमध्ये काय सांगितलं त्यांनी? दी कंटेंट ऑफ एरेशन टँक्स आर वेल स्टर्ड अँड युनिफॉर्म थ्रूआउट. दस द स्टेडी स्टेट इन्फ्लुएन्स फ्रॉम द एरेशन टँक्स ॲज द सेम कंपोजिशन ॲज द एरेशन टँक्स कंटेंट. कंप्लीट मिक्सिंग रिजिमामध्ये काय सांगितलं त्यांनी? दोन्ही पण सेम आहे, परंतु त्यामध्ये एरेशन टँक्स आर वेल स्टर्ड अँड युनिफॉर्म थ्रूआउट. तर त्यामध्ये शक्यतो एरेशन टँक्स आहे आपल्याला कंटिन्यू स्टर करावे लागतात. देन युनिफॉर्म थ्रूआउट. दस द स्टेडी स्टेट इन्फ्लुएन्स फ्रॉम द एरेशन टँक्स हॅज सेम कंपोजिशन ॲज द एरेशन टँक कंटेंट. देन द टाईप्स ऑफ मिक्सिंग रिजिमा इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज इट्स अफेक्ट्स. आपण जे काही मिक्सिंग रिजिमाचे टाईप्स बघतोय प्लज फ्लो अँड कंप्लीट मिक्सिंग, त्या दोन्ही टाईपचे इम्पॉर्टन्स बघूया. देन फर्स्ट वन इज ऑक्सिजन ट्रान्सफर रिक्वायरमेंट इन द एरेशन टँक्स. सेकंड आहे सक्सेप्टिबिलिटी ऑफ बायोमास ऑफ टू शॉक स्लोड्स. थर्ड आहे
local environmental condition in the aeration tanks. Fourth is kinetic governing the treatment process. प्लस फ्लो अँड कंप्लीट मिक्सिंग रेजिमा, जे काही टाईप्स आहे मिक्सिंग रेजिमाचे, त्यामध्ये त्याचे इम्पॉर्टन्स ऑर फॅक्टर्स अफेक्टिंग सांगितले. त्यांनी फर्स्टली काय सांगितलं, ऑक्सिजन ट्रान्सफर रिक्वायरमेंट इन द एरिएशन टँक्स. त्यामध्ये एरिएशन टँक्समधून ऑक्सिजन काय केलं जातं, देन ट्रान्सफर, देन ऑक्सिजन ट्रान्सफर रिक्वायरमेंट इन द एरिएशन टँक्स. त्यानंतर सेकंड आहे सक्सेबिलिटी ऑफ बायोमास टू द शॉक लोड्स. त्यानंतर थर्ड लोकल इन्व्हायरमेंटल कंडिशन इन द एरिएशन टँक्स. इन्व्हायरमेंटमध्ये काही वेगवेगळ्या कंडिशन आहे, त्यामध्ये एअर टेम्परेचर त्याच्यावरती इफेक्ट होतो, कशावरती, एरिएशन टँकवरती. देन द फोर्थ इज ते कायनेटिक गव्हर्निंग द ट्रीटमेंट प्रोसेस. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट होतात. तर अशा प्रकारे आपण मिक्सिंग रेजिमा हा पॉईंट बघतोय. त्यामध्ये त्याचे दोन टाईप्स बघितले, फ्लो प्लस फ्लो अँड कंप्लीट मिक्सिंग. नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे फ्लो सेमी. तर फ्लो सेमीमध्ये बघा, दी फ्लो सेमी इन्व्हॉल्व्स, फर्स्ट वन इज द पॅटर्न ऑफ सिवेज ॲडिक्शन, सेकंड वन इज the pattern of sludge returns to the aeration tanks, and third is the patterns of aeration. तर फ्लो सेमीमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं, द पॅटर्न ऑफ सिवेज ॲडिक्शन, द पॅटर्न ऑफ स्लज रिटर्न टू एरिएशन टँक्स अँड द पॅटर्न ऑफ एरिएशन. त्यांनी काय सांगितलं, ते पॅटर्न ऑफ सिवेज ॲडिक्शन, त्यामध्ये कशा प्रकारचे ते सिवेज वॉटरचे ॲडिक्शन केले जाते, त्याचा पॅटर्न कसं आहे. त्यानंतर देन पॅटर्न स्लज रिटर्न द एरिएशन टँक्स, त्यामध्ये स्लज मटेरियलचे काही ते रिटर्न एरिएशन टँककडे कशा प्रकारे पाठवले जातात. त्यानंतर द पॅटर्न ऑफ एरिएशन, त्यामध्ये बघा, सिवेज addiction may be single point at the inlets end, or it may be at several points along the aeration tanks. Then sludge returns may be directly from the settling tank to the aeration tanks or throughout the sludge aeration tanks. Then aeration may be at uniform rate, or it may be varied from the heads of aeration tanks to the its end. त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, सिवेज ॲडिक्शन मे बी सिंगल पॉईंट इन इनलेट एंड. इनलेट टाईपचे काही एरिएशन टँक्सला इनलेट सिस्टीम आहे, त्याच्या इनलेट सिस्टीमच्या मार्फत त्यामध्ये काय केलं जातं, देन सिवेज ॲडिक्शन इन सिंगल पॉईंट्स. त्यानंतर देन सेव्हरल पॉईंट्स अलॉंग द एरिएशन टँक्स. एरिएशन टँक्सला असे बरेच पॉईंट्स असतात, परंतु सिवेज ॲडिक्शन कशातून करायची, देन ओनली वन सिंगल पॉईंट्स इन इनलेट्स in sewage addiction. Then sludge returns may be directly from the settling tanks to the aeration tanks or through the sludge reaction tanks. त्यामध्ये काय यूज केलं जातं, देन स्लज रिटर्न, त्यामध्ये स्लजचे ॲडिशन ओनली वन सिंगल टँक्स मार्फत केली जाते, परंतु पुन्हा रिटर्न करण्यासाठी त्यामध्ये देन डायरेक्टली फ्रॉम द सेटलिंग टँक्स, देन एरिएशन टँक्स टू द स्लज रिएरेशन टँक्स. त्यामध्ये स्लज डायरेक्ट कशामध्ये स्टोअर केले जाते, देन डायरेक्टली रिटर्न इन एरिएशन टँक. देन एरिएशन मे बी ॲट युनिफॉर्म रेट, और इट मे बी व्हॅरिड फ्रॉम द हेड ऑफ द एरिएशन टँक्स टू इट्स एंड. तर त्यांनी काय सांगितलं, एरिएशन मे बी युनिफॉर्म रेट, और इट्स मे बी व्हॅरिड फ्रॉम द हेड्स ऑफ एरिएशन टँक्स इन टू इट्स एंड. यामध्ये मिक्सिंग ऑफ रेजिमामध्ये आपण त्याचे टाईप्स बघितले, त्यानंतर फ्लो सेमी बघितली. त्यानंतर नेक्स्ट बघायचे कन्व्हेन्शनल सिस्टीम अँड इट्स मोडिफिकेशन. त्यामध्ये बघा, द कन्व्हेन्शनल सिस्टीम मेंटेन्स प्लस फ्लो हायड्रोलिक रेजिमा ओव्हर द इयर्स. देन सेव्हरल मोडिफिकेशन टू द conventional system have been developed to meet specific treatment objective in. तर त्यांनी काय सांगितलं, कन्व्हेन्शनल सिस्टीम मेंटेन्स प्लस फ्लो
हायड्रोलिक रिजिमा. त्यानंतर सेकंड बघा, इन स्टेप्स एरेशन सेटल्स सीवेज इंट्रोड्यूस ॲट सेव्हरल पॉईंट्स अलॉंग द टँक्स लेंथ विच प्रोड्यूस more uniform oxygen demands throughout. Then tapered aeration attempts to supply air to match oxygen demands along the length of tank. Then contact stabilization provides for the re-aeration of returns. Then activated sludge from the final clarifiers which allow a smaller aeration or contact tank. Then completely mixed process aims at instantaneous mixing of the effluent, waste and return sludge with the entire contents of the aeration tank. Then extended aeration process then operates at low organic loads, then producing lesser than quantity of waste stabilized sludge. Then where F is equal to ratio of BOD5 and 2 ultimates BOD, and then 1.422 is equal to oxygen demand biomass in gram per gram. Then formula does not allow the nitration but allow only for the carbonaceous BOD removal. तर कन्व्हेन्शनल सिस्टीम ऑफ अँड इट्स मोडिफिकेशनमध्ये काय सांगितलं त्यांनी, देन दी कन्व्हेन्शनल सिस्टीम मेंटेन्स प्लस फ्लो हायड्रोलिक रिजिमा. आपण जे काही मिक्सिंग रिजिमाचे टाईप्स बघितले, प्लस रिजिमा अँड कंप्लीट मिक्सिंग, तर त्यामध्ये काय सांगितलं आणि कन्व्हेन्शनल सिस्टीम मोडिफिकेशनमध्ये प्लस रिजिमा त्यामध्ये यूज केलं जातं, देन प्लस फ्लो हायड्रोलिक रिजिमा. देन ओव्हर द इयर्स देन सेव्हरल्स मोडिफिकेशन टू द Then several modifications to the conventional system have been developed to meet specific treatment then objects. त्यानंतर बघा, in steps aeration settle sewage in introduce at several points along the tank length. ते जे काही सेटलला सॉलिड पार्टिकल्स त्यामध्ये सिवेज वॉटरमध्ये सेटल डाऊनला त्यामध्ये सेटल होतात बॉटमला. देन टँक लेंथ ही त्यामुळे काय होतं, टँक लेंथ काय होते, देन इन्क्रीज, देन विच प्रोड्युसेस मोर युनिफॉर्म ऑक्सिजन डिमांड्स थ्रूआउट. त्यानंतर बघा, टॅपर्ड एरेशन अटेम्प्ट टू द सप्लायर देन टू मॅच ऑक्सिजन डिमांड्स अलॉंग द लेंथ ऑफ टँक. देन कॉन्टॅक्ट स्टॅबिलायझेशन प्रोव्हाइड्स फॉर रीएरेशन ऑफ रिटर्न ॲक्टिवेटेड स्लज फ्रॉम द फायनल क्लेरिफायर सच allow a smaller aeration or contact tank. त्यानंतर कम्प्लिटली मिक्स बघा, फायनल स्टेप्स काय, कम्प्लिटली मिक्स. देन प्रोसेस एम्स ॲट इंस्टंटेनियस मिक्सिंग ऑफ द इम्प्लुएंट वेस्ट अँड रिटर्न स्लज विथ द एंटायर कंटेंट टू द एरेशन टँक. कंप्लीट मिक्सिंग झाल्यानंतर काय होते, देन प्रोसेस एम्स इंस्टंटेनियस मिक्सिंग इन इम्प्लुएंट वेस्ट. जे काय इम्प्लुएंट वेस्ट त्याची इंस्टंटेनियस कम्प्लिटली मिक्सिंग त्यामध्ये होते अँड रिटर्न स्लज विथ द एंटायर कंटेंट एरिएशन टँक. जे काही स्लज मटेरियल ते काय पुन्हा रिटर्न कशाकडे पाठवले जातात, देन एरिएशन टँक्स. देन एक्सटेंडेड एरिएशन प्रोसेस ऑपरेट्स ॲट लो ऑर्गॅनिक लोड्स देन प्रोड्युसिंग लेसर्स देन क्वांटिटी ऑफ वेल स्टॅबिलाइज स्लज. त्यामध्ये त्याचा फॉर्म्युला सांगितलं त्यांनी, वेअर F इज इक्वल टू रेशिओ ऑफ BOD5 देन अल्टिमेट्स BOD5 अँड 1.422 इज इक्वल टू ऑक्सिजन डिमांड ऑफ बायोमॅस इन ग्रॅम पर ग्रॅम. देन द फॉर्म्युला डज नॉट अलो द नायट्रिफिकेशन बट अलो ओनली कार्बॅनिसियस BOD रिमूव्हल्स. जर आपण जो काही फॉर्म्युला बघितला तो कशासाठी यूज केला जातो, देन डज नॉट यूज नायट्रिफिकेशन. तो नायट्रिफिकेशन प्रोसेससाठी यूज केला जातो का, तर नाही, तो ओनली कार्बॅनिसियस BOD रिमूव्हल करण्यासाठी त्यामध्ये तो फॉर्म्युला यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला, एरिएशन फॅसिलिटीज. इन एरिएशन फॅसिलिटीज बिटवीन द एरिएशन फॅसिलिटीज ऑफ द ॲक्टिवेटेड स्लज प्लांट आर डिझाईन्स टू प्रोव्हाइड द कॅल्क्युलेटेड ऑक्सिजन डिमांड्स ऑफ द वेस्ट वॉटर अगेन्स्ट ए स्पेसिफिक लेवल ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन इन द वेस्ट वॉटर. तर एरिएशन फॅसिलिटीच्या पॉईंटमध्ये काय सांगितलं त्यांनी की एरिएशन फॅसिलिटीज ॲक्टिवेटेड स्लज प्लांट प्रोसेसमध्ये ते डिझाईन्स टू प्रोव्हाइड्स कॅल्क्युलेटेड ऑक्सिजन डिमांड. त्यामध्ये ऑक्सिजन डिमांड कॅल्क्युलेट करण्यासाठी कशामधला, देन वेस्ट वॉटर
अगेन्स्ट स्पेसिफिक लेवल्स डिझॉल्व ऑक्सिजन इन वेस्ट वॉटर. त्यामध्ये वेस्ट वॉटर अगेन्स्ट स्पेसिफिक लेवलच्या मार्फत त्यामध्ये ऑक्सिजन डिमांड्स कॅल्क्युलेट केला जातो आपण बघितलं त्या फॉर्म्युल्यानुसार. देन एरिएशन फॅसिलिटीज कशाला साठी यूज केले जाते. देन एरिएशन फॅसिलिटीज ऑफ द ॲक्टिवेटेड स्लज प्लांट्स आर डिझाईन्स टू प्रोव्हाइड्स द कॅल्क्युलेटेड ऑक्सिजन डिमांड्स ऑफ द वेस्ट वॉटर अगेन्स्ट स्पेसिफिक लेवल ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन इन वेस्ट वॉटर. डिझॉल्व ऑक्सिजन किती प्रमाणात आहे त्यामध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यामध्ये एरिएशन फॅसिलिटीज त्यामध्ये यूज केले जातात. त्यानंतर आहे सेकंडरी सेटलिंग. In secondary settling between then secondary settling tanks which receive the biological treatment flow undergo zones or compression settling. Then zone settling occurs behind a certain concentration when the particles are close enough then together that interparticulate force may holds the particles peaks then relative to the another. So the whole mass tends to settle at single layer then blankets or sludge. Then the rate of which sludge blanket settles can be determined by timing its position in settling columns. Test whose results can plots as shown in figures. तर सेकंडरी सेटलिंगमध्ये काय सांगितलं त्यांनी. देन विच रिसिव्स बायोलॉजिकल ट्रीटेड फ्लो. तर सेकंडरी सेटलिंगमध्ये काय रिसीव केलं जातं. देन रिसीव इन बायोलॉजिकल ट्रीटमेंट फ्लो अंडरगो झोन ऑर कॉम्प्रेशन सेटलिंग. आपण जे काही झोन ऑर कॉम्प्रेशन सेटलिंग ते टाईप बघितले लास्ट लेक्चरमध्ये त्यामध्ये त्या देन अंडरगो झोन ऑर कॉम्प्रेशन सेटलिंग. सेकंडरी सेटलिंग कशाच्या आधारावर चालते कशाच्या बेसवर चालते. देन झोन ऑर कॉम्प्रेशन सेटलिंग. देन झोन सेटलिंग ऑकर्स बिहाइंड द सर्टन कॉन्सन्ट्रेशन वेन द पार्टिकल्स आर close enough together the interparticulate force may be hold the particles peaks relative to the one another so that the whole mass is settling single layer blanket or sludge. तर त्यांनी सांगितलं की झोन सेटलिंगमध्ये काय केलं जातं. झोन सेटलिंगमध्ये देन ते कशासाठी यूज केले जातात. देन होल मास टेंट सेटल्स इन सिंगल लेयर ब्लँकेट ऑफ स्लज. होल्ड द पार्टिकल्स इन पिक्स. तर पार्टिकल्स होल्ड करून ठेवण्यासाठी त्यामध्ये झोन सेटलिंग यूज केली जाते. त्यामध्ये ब्लँकेट्स आणि स्लज टाईपचे त्यामध्ये सिंगल लेयर्स आपल्याला बघायला भेटतात झोन सेटलिंगमध्ये. द रेट ॲट विच द स्लज ब्लँकेट सेटल्स कॅन बी डिटरमाइंड बाय टिमिंग पोझिशन इन ए सेटलिंग कॉलम्स. टेस्ट हुज रिझल्ट्स कॅन बी प्लॉटेड इन डायग्रॅम्स. तर त्यामध्ये ब्लँकेट वर्सेस स्लजची त्यामध्ये डायग्राम त्यामध्ये काढली जाते. त्यानंतर एक कॉम्प्रेशन सेटलिंग. फर्स्ट बघितले आपण झोन सेटलिंग. सेकंड आहे कॉम्प्रेशन सेटलिंग. इन कॉम्प्रेशन सेटलिंग मे ऑकर्स ॲट बॉटम्स ऑफ द टँक्स इन द पार्टिकल्स आर इन सच कॉन्सन्ट्रेशन ॲज बी टू इन फिजिकल्स कॉन्टॅक्ट विथ वन अनदर. देन वेट्स ऑफ पार्टिकल्स इज पार्टली supported by the lower layers of particles leading to progressively greater then compression with depth and thinning of sludge. From the settles columns test then limiting solids plus required the reaches and desired underflow concentration can be estimated from which required tanks area can be computed. तर फर्स्ट बघितले आपण झोन सेटलिंग. झोन सेटलिंग कशासाठी यूज केली जाते. देन होल्ड पार्टिकल्स. त्यानंतर सेकंड बघतो आपण कॉम्प्रेशन सेटलिंग. तर कॉम्प्रेशन सेटलिंगमध्ये सांगितलं त्यांनी देन ऑकर्स बॉटम्स ऑफ टँक्स इफ पार्टिकल्स आर इन सच कॉन्सन्ट्रेशन ॲज फिजिकल कॉन्टॅक्ट विथ वन अनदर. तर त्यामध्ये जे काही पार्टिकल्स आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करण्यासाठी त्यामध्ये कॉम्प्रेशन सेटलिंग ही प्रोसेस त्यामध्ये यूज केली जाते. त्यामध्ये नेक्स्ट बघा दी सॉलिड्स loads on the clarified scene estimated in terms of Q plus R into X, where the overflow rates of surface loading is estimated in terms of flow Q only, not Q plus R, since the quantity are in withdrawn from the bottoms and does not contribute to the overflow from the tanks. The secondary settling tanks, particularly
sensitive to the flocculation, then flow rates and these account sheets recommended that the units in designs not only for average overflow rates but also for the peak overflow rates, then bands and millis concentration of 2000 milligram per liters. Then clarified designs is often controlled by the solids loading rate rather than the overflow rate. Then recommended designs values for treating domestic sewage in final clarified and mechanical thickness, then which also falls in these categories of compression settling are given in. तर यामध्ये आपण सेकंडरी सेटलिंग डिटेल बघतो. तर सेकंडरी सेटलिंगमध्ये 2 टाइप्स बघितले आपण, झोन सेटलिंग अँड कॉम्प्रेशन सेटलिंग. तर झोन सेटलिंगमध्ये काय बघितलं आपण, देन झोन सेटलिंग occurs behind a certain concentration when the particles are close enough together that interparticulate force may holds the particles mix relative to the one another. तर झोन सेटलिंगमध्ये बघितलं आपण, त्यामध्ये पार्टिकल्स काय केले जाते, पार्टिकल्स होल्ड करून ठेवले जाते. आणि कॉम्प्रेशन सेटलिंगमध्ये काय सांगितलं त्यांनी, देन कॉम्प्रेशन सेटलिंग may occurs at the bottoms of the tanks if particles are in such concentration, then physical constants and with one another. अशा प्रकारे आपण झोन सेटलिंग अँड कॉम्प्रेशन सेटलिंग बघितली. त्यामध्ये कॉम्प्रेशन सेटलिंगमध्ये काय सांगितलं त्यांनी, दी सॉलिड्स लोड्स ऑन द क्लेरिफायर्स इज एस्टिमेटेड इन टर्म्स ऑफ Q plus R into X, then while the overflow rates of surface loading then estimated terms, त्यामध्ये Q कशासाठी यूज केलं जातं, देन लोडिंग एस्टिमेटेड टर्म्स, देन सरफेस लोडिंग एस्टिमेटेड टर्म्स कशाने इंडिकेट केली जाते, कॅपिटल Qने. त्यानंतर बघा, देन R इज विथड्रॉन फ्रॉम द बॉटम्स अँड डज नॉट कॉन्ट्रीब्युटेड टू द overflow from the tanks. Then secondary settling tanks, particularly sensitive flocculation in flow rates, and this accounts the recommended that the designs only average overflow but fixed overflow rate is concentration is fixed overflow rateचं concentration किती सांगितलं त्यांनी, 2000 milligram per liters. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट बघितले, त्यामध्ये मिक्सिंग रिजिमा हा पॉईंट स्टार्ट केला होता. तर मिक्सिंग रिजिमामध्ये आपण प्लग फ्लो अँड कंप्लीट मिक्सिंग हे त्याचे टाईप्स बघितले. त्यामध्ये प्लग फ्लोमध्ये काय सांगितलं त्यांनी, इन फर्स्ट वन देन रिजिमा इज कॅरेक्टराइज बाय ऑर्डरली फ्लो ऑफ मिक्स लिक्वर, देन एरेशन टँक नो एलिमेंट. त्यामध्ये एलिमेंट मिक्स केले जातात का, तर नाही. आणि कंप्लीट मिक्सिंगमध्ये काय बघितलं, देन कंटेंट्स एरेशन टँक्स ॲज वेल ॲज स्टर्स अँड युनिफॉर्म थ्रूआउट द स्टेडी स्टेट, देन इन्फ्लुएंट फ्लो फ्रॉम द एरेशन टँक्स ॲज द सेम कंपोजिशन ॲज द एरेशन टँक्स एलिमेंट इन कंटेंट. त्यामध्ये त्याचे फॅक्टर्स अफेक्टिंग बघितले, ऑक्सिजन ट्रान्सफर रिक्वायरमेंट इन एरेशन टँक्स, त्यानंतर सक्सेबिलिटी, त्यानंतर बायोमास ऑफ टू शॉक स्लोट्स, त्यानंतर लोकल इन्व्हायरमेंटल कंडिशन्स इन एरेशन टँक्स, अँड लास्टली बघितलं देन कायनेटिक गव्हरिंग द ट्रीटमेंट प्रोसेस. अशा प्रकारे त्याचे फॅक्टर्स सपोर्टिंग अफेक्ट और इम्पॉर्टन्स आपण यामध्ये बघितले. त्यानंतर फ्लो सेमी बघितली, त्यामध्ये त्याचे फ्लो सेमीमध्ये पॅटर्न्स ऑफ सिवेज ॲडिक्शन, पॅटर्न्स ऑफ स्लज रिटर्न्स टू एरेशन टँक्स अँड पॅटर्न्स ऑफ एरेशन आपण त्यामध्ये स्टडी केले. त्यानंतर नेक्स्ट बघितले कन्व्हेन्शनल सिस्टीम अँड इट्स मोडिफिकेशन. त्यानंतर एरेशन फॅसिलिटीज, त्यानंतर सेकंडरी सेटलिंग, अशा प्रकारे आपण त्यामध्ये स्टडी केलं. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्लज रिसायकल आणि एरिएशन फॅसिलिटीज आणि मेन पॉईंट स्टार्ट करायचा आपल्याला
ट्रिंकलिंग फिल्टर हा नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचा आपल्याला. त्यामध्ये प्रोसेस ऑफ ट्रिंकलिंग फिल्टर्स डिटेल आपल्याला त्यामध्ये स्टडी करायची